नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशिष ज्ञानेश्वर लोढे. मी आज प्रवीण दातारकर यांच्या शेतामध्ये आज आलो आहे. हे जे आपले चिंचाळे येथील रहिवासी आहे. आज आम्ही यांच्या शेतामध्ये गांडूळखत तयार करणार आहे. म्हणजे गांडूळखताचं तुम्ही बघू शकता का गांडूळखताचा बेड हा म्हणजे शेणखताने आणि काडी कचऱ्यांनी हा भरणे चालू आहे. म्हणजे गांडूळखत यासाठी की जमीन ही आपली म्हणजे बलवान झाली पाहिजे. आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आज यांच्या शेतामध्ये गांडूळखताचा बेड हा भरणं चालू आहे. म्हणजे गांडूळखताचे फायदे काय, तर गांडूळखतामध्ये काय असते म्हणजे सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय, वनस्पती आवश्यक अन्नद्रव्ये म्हणजे आपले हे असतात, याच्यामध्ये प्रेरक असतात, उपयुक्त जीवन असतात. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीची पोत चांगली सुधारते, या म्हणजे सुधारते. आणि त्याचप्रमाणे गांडूळखतामधील जे काही आपलं प्रमुख जे घटक असतात म्हणजे अन्नद्रव्ये म्हणजे काय, नत्र, स्फुरद, पलाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या गांडूळखताच्या माध्यमातून आपल्या शेत जमिनीला म्हणजे पुरवल्या जाते. त्याचप्रमाणे सेंद्रिय कर्ब जमिनीची पोत म्हणजे सुपीकता वाढवते, उपयुक्त जीवन असतं त्याच्यामध्ये. आणि जे काही आपले सूक्ष्म जंतू असतात ते आपल्या म्हणजे पिकांच्या वाढीसाठी म्हणजे चालणारे जे काही आपले हे असतात प्रेरक असतात ते याच्या माध्यमातून मिळतात. आणि या गांडूळखताच्या मुळे जमीन ही आपली भुसभुशीत होते आणि हवा खेळते राहते. आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही गांडूळखताच्या माध्यमातून आणि जे काय म्हणजे जे आपली जमीन सुपीकता वाढते त्या दृष्टिकोनातून म्हणजे पाणी धरण्याची क्षमता पण आपल्या जमिनीची वाढते. या दृष्टिकोनातून आम्ही आज चिंचाळा येथील म्हणजे प्रवीण दातारकर यांच्या शेतामध्ये गांडूळखत म्हणजे निर्मितीचं काम चालू आहे. धन्यवाद.